आणि या सगळ्याविषयी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आदित्य ठाकरेंचं ट्विट आलेलं आहे आणि त्यामुळे या जाहीर नाराजी नाट्यानंतर आता विरोधकांना सुद्धा आयतं कोलीत मिळाल्याचं दिसतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या ट्विट विषयी सांगा। अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं की आज जे काही कॅबिनेटमध्ये घडलं त्यानंतर आता विरोधक सुद्धा या सगळ्या जे शिंदेच्या मंत्र्यांची जी नाराजी आहे त्याबद्दल आता विरोधक बोलताना पाहायला मिळतात। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत असं म्हटलंय की ज्या प्रकारे आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेच्या मंत्र्यांनी एक प्रकारे बहिष्कार टाकला, एक प्रकारे रुसवा फुगवा या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। त्यावरच आदित्य ठाकरे म्हणतात की एक प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीला जनतेचे प्रश्न सोडवले जातात, मात्र आता यांचे रुसवे फुगवे सांभाळायचे का? त्यामुळे जो काही कारभार चालू आहे त्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी हे ट्विट केलं आहे आणि हे सगळं चिंताजनक असल्याचं सुद्धा ते म्हणतात। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आज शिंदेचे मंत्री हे कॅबिनेट बैठकीला गेले नाही याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर राग आहे। तो राग यासाठी आहे की निवडणुकीतलं जागा वाटप आणि पक्ष ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेचा फोडला जातोय, पक्षप्रवेश करून घेतले जातात आणि त्यामुळेच हा राग असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात आणि त्यामुळे एक भलं मोठं ट्विट करत या सगळ्या कारभारावर टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। निश्चितपणे। आणि आता उदय सामंत पोहोचलेले आहेत रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी। आज विशेषतः ज्या प्रकारे डोंबिवलीमधले पक्षप्रवेश झाले त्याच्यानंतर अचानकपणे हे नाराजी नाट्य उफाळून आल्याचं दिसतं आहे। वेदांत, याविषयी काय सांगशील? कारण आत्तापर्यंत अनेक पक्षप्रवेश वेगवेगळ्या ठिकाणी होतच होते, मात्र डोंबिवलीमधला आजचा पक्षप्रवेश आणि त्यानंतर काही तासातच हे नाराजी नाट्य समोर येताना दिसतंय। अमोल, मागील काही दिवसांपासून हे पक्षप्रवेश होत आहेत, म्हणजे अगदी शिंदेच्या शिवसेनेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश होत आहेत। मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं आज डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाले, काही माजी नगरसेवक यांचे पक्षप्रवेश